चला या ठिकाणी श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव यांच्या संकल्पनेतून साकार होणारे भव्य तालुकास्तरीय 65 किलो वजनी गट पुरुष गटातील ही कबड्डी स्पर्धा या संपूर्ण स्पर्धेचा पहिला दिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय। पहिल्या दिवसामध्ये चालू होणारा दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल। दुसऱ्या सत्रातील सामन्याकडे आपण वळालोय। या ठिकाणी श्री महालक्ष्मी जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम कर्दे हे दोन संघ या ठिकाणी एकमेकांसमोर आले। उपस्थित सर्व क्रीडा रसिक आणि त्याचप्रमाणे मान्यवर व्यासपीठ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत। जाऊया या जालगाव गावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये। या ठिकाणी श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव यांची ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ज्या ठिकाणी खेळवला जाईल, दोन्ही बलाढ्य संघात एक चांगली रंगत निर्माण होईल या मॅच मध्ये, यात मात्र कुठलीच शंका नाहीये। एक जबरदस्त पॉवरफुल खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। दोन्ही संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये हॉट फेवरेट आहेत, जे की प्रथम क्रमांकाच्या चषकावरती आपलं नाव नोंदवू शकतात। या ठिकाणी श्री महालक्ष्मी जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम कर्दे। महत्वपूर्ण लढत या मॅच मध्ये क्रीडा रसिकांची नजर असतील या संपूर्ण मॅच वरती। हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये नक्की या ठिकाणी पाहायला मिळेल। गौरवला आपण पाहतोय गुणाची कमाई करेल अगदी पहिल्या चढाईमध्ये रनिंग हँड टच या ठिकाणी सक्सेसफुल होतोय। सुंदर कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली गौरवच्या माध्यमातून। त्यानंतर मात्र आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 9 कर्दे संघाचा हा देखील एक महत्वपूर्ण खेळाडू आहे। या ठिकाणी सध्या स्थितीमध्ये आक्रमण करेल। या ठिकाणी सुरेख कामगिरी, एका गुणाची कमाई श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये। चढाईपटू या ठिकाणी सक्सेसफुल झालाय। या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 ऋतिकला पण पाहतोय आक्रमणासाठी सज्ज होतोय। समोर महत्वपूर्ण संघ आहे जो की या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक यजमान पद भूषवतोय। श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव या संघाला आपण पाहतोय। प्रथमेश या खेळाडूला आपण पाहतोय चढाई मार्गवरती पाचारण केलं जात आहे। या ठिकाणी आपला खेळ सादर करेल महत्वपूर्ण खेळाडू आहे महालक्ष्मी जालगाव संघाचा। गेले अनेक हंगाम सातत्याने या महालक्ष्मी जालगाव संघाचं प्रतिनिधित्व करतोय खेळाडू आणि त्याचा खेळ सातत्याने बहरताना पाहायला मिळालाय। या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई केली जाते। चला या ठिकाणी पुन्हा एकदा श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 9 हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होईल। आक्रमक खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय अगदी दोन्ही संघाच्या माध्यमातून। जर्सी क्रमांक 9 या खेळाडूला आपण पाहतोय। आकाश सध्या स्थितीमध्ये मैदानाच्या बाहेर महालक्ष्मी जालगाव संघासाठी, त्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर करण्याचं काम या ठिकाणी करावं लागेल। दुसऱ्या बाजूने राकेश या खेळाडूला आपण पाहतोय श्रीराम कर्दे संघाचा एक महत्वपूर्ण डिफेंडर सध्या स्थितीमध्ये बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय। आक्रमण या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश जर्सी क्रमांक 5 मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल झाला होता खेळाडू। या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्गवरती पाचारण केलं जात आहे। टो टच करण्याचा प्रयत्न तर पुन्हा एकदा या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र माघारी परत एक व्हॅलिड रेड म्हणून थर्ड रेड साठी जर्सी क्रमांक 9 कर्दे संघाच्या माध्यमातून चढाई सजवली जाते। समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे। रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर पुन्हा एकदा या ठिकाणी स्वतःच्या पदावरती सरसावेल। या ठिकाणी डिफेन्स सक्सेसफुल होतोय, गुणाची कमाई केली जाते। सुंदर कामगिरी डिफेन्स मार्कवरती श्री महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून। हा सामना मात्र हाय व्होल्टेज लढतीकडे जाईल। दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, अगदी समान ताकदीचे खेळ करणारे खेळाडू दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। 65 किलो वजनी गटातील स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते। परंतु दोन्ही संघांचे खेळाडू जे खेळाडू सातत्याने खुल्या गटातील स्पर्धा खेळताना पाहायला मिळतात, आज या ठिकाणी पाहायला मिळतात वजनी गटातील मॅच खेळताना।
या ठिकाणी थर्ड रेड, तिसरी चढाई. आक्रमणासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी गौरव आपण पाहतोय. तो टच करण्याचा प्रयत्न आहे, संभवतः सक्सेसफुल देखील होईल, परंतु अजून देखील पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा या ठिकाणी कुणाच्या बाजूने जाईल हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. परंतु गौरव या ठिकाणी दावा ठोकतोय की गडी टिपला गेलाय. या ठिकाणी सक्सेसफुल गुणाची कमाई केली जाते. गौरव या खेळाडूच्या माध्यमातून एक दमदार कामगिरी केली जाते. तो टच त्या ठिकाणी सक्सेसफुल झालाय, गुणाची कमाई महालक्ष्मी चालगाव संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र चढाई मार्कवरती निर्भय माने. श्रीराम कर्दे संघाचा हा देखील एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. या ठिकाणी सज्ज होतोय आक्रमण करण्यासाठी. यावेळेस मात्र सुरेख कामगिरी पाहायला मिळते. डिफेन्स मार्कवरती आकाश या खेळाडूच्या माध्यमातून गुणाची कमाई केली जाते महालक्ष्मी चालगाव संघासाठी. आकाशला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 4 एक शांत सैनिकी या ठिकाणी पाहायला मिळतोय. घाई गडबड अजिबात पाहायला मिळत नाहीये. खेळाची गती थोडीशी स्लो करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला आकाशच्या माध्यमातून. माघारी परतलाय संभवतः कर्तेचा संघ यावेळेस मात्र थर्ड रेडच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आणि त्यांच्या ठिकाणी आपण पाहतोय तर डिफेन्स मार्कवरती 3च खेळाडूंचा डिफेन्स आहे. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. आकाश या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी. महालक्ष्मी चालगाव संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. या 3 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये कर्ते संघाच्या प्रांगणामध्ये आपला खेळ आक्रमकरित्या या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी सुरेख कामगिरी सक्सेसफुल होईल मैदानाच्या आतमध्ये. महालक्ष्मी चालगाव संघासाठी आकाश हा खेळाडू गुणाची कमाई होती. ऑल आउट चौपटीवरती येऊन ठेवतोय तो मात्र श्रीराम कर्देचा हा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. महत्वपूर्ण 5 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले श्रीराम कर्दे संघाचे. ऋतिक पाते या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय आक्रमण करण्यासाठी. सातत्याने प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत. ऋतिकच्या माध्यमातून बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. पंचाने अपील फेटाळली. त्या ठिकाणी बोनस गुणाची कमाई होत नाहीये. पुन्हा एकदा आकाश या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. ज्या ठिकाणी 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि 2 खेळाडूच्या डिफेन्समध्ये आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. चला या ठिकाणी श्री भागवजी जाधव यांनी लावलेलं 100 रुपयाचं कॅश प्राइज पूर्वेश माने यांना सुपूर्द केलं गेलंय. या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि ऑल आउटच्या उंबरठ्यावरती श्रीराम कर्दे हा संघ पाहता पाहता या ठिकाणी महालक्ष्मी चालगाव संघानं या ठिकाणी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघ श्रीराम कर्दे संघाला सुरुवातीच्या सत्रामध्येच या ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती पाठवलंय. आणि एक सक्सेसफुल ऑल आउट देण्यात या ठिकाणी यश आलंय. ते मात्र महालक्ष्मी चालगाव संघाला ऑल आउट झाल्याच्या नंतर श्रीराम कर्दे संघ पुन्हा एकदा ऑल इन होतोय. स्कोर कार्ड ऐकूया. तीन या गुणसंख्येवरती कर्देचा संघ आहे तर 11 या गुणसंख्येवरती जालगावचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप मोठी आघाडी आतापर्यंत घेतली जाते श्री महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून. यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना श्रीराम प्रभुआळे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय. श्रीराम प्रभुआळे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना चालू असलेली लढत उपउपांत्य फेरीची लढत आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 1 या संपूर्ण स्पर्धेतील पाहायला मिळते. जो संघ विजय होईल संभवतः तो संघ उपांत्य फेरी म्हणजेच काय तर सेमीफायनल क्रमांक 1 खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज होईल. याच्यानंतर उपउपांत्य फेरीचा सामना क्रमांक 2
क्वार्टर फायनल क्रमांक 2 या ठिकाणी खेळवली जाईल. श्रीराम प्रभू आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीचंडिका दाभोळ. त्या मॅच मध्ये विजेता संघ सेमीफायनलची लढत खेळण्यासाठी या चालू मॅच मध्ये विजेत्या संघासमोर खेळेल. महालक्ष्मी झारगाव संघ जो की यजमान संघ आहे, हे संपूर्ण स्पर्धेची बक्षीस पात्र या ठिकाणी फेरी करताना पाहायला मिळेल का? आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तब्बल प्रथम क्रमांक ते चतुर्थ क्रमांकापर्यंत आकर्षक चषक आपण पाहतोय. या ठिकाणी या देवनं त्यांना सन्मानित करणार आहेत. म्हणजे जे जे संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय करतील त्या संघ मात्र आपण पाहतोय तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र देखील ठरतील. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये महालक्ष्मी झालगाव संघाच्या माध्यमातून गौरव या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेख कामगिरी आहे. पुन्हा एकदा एक टो टच त्या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई होते. गौरव या खेळाडूच्या माध्यमातून आतापर्यंत अप्रतिम राज्याचा खेळ आहे. दुसऱ्या बाजूने श्रीराम कंटे संघाचा खेळाडू निर्भय माने या खेळाडूला तिसऱ्या चाळीसाठी पाचशे रन केलं जात आहे. समोर 7 खेळाडूचा बलाढ्याचा डिफेन्स आणि 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये निर्भय या खेळाडूला या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल केलं गेलंय. सुरेख कामगिरी आहे. ही संपूर्ण स्पर्धा या संपूर्ण स्पर्धेचा पहिला दिवस. उद्या अंतिम दिवसामध्ये पुन्हा एकदा ही संपूर्ण स्पर्धा जाईल. त्या ठिकाणी काही पहिल्या फेरीतील सामने आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी एक फायनलचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. फक्त आजच्या दिवसामध्ये टोटल 8 सामने आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. उद्या 6 सामने या ठिकाणी कव्हर केले जातील. त्यानंतर एक अंतिम फेरी देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. याची अंतिम फेरी तितकीच महत्त्वपूर्ण आहे संपूर्ण स्पर्धेसाठी. परंतु सध्या चालू असलेला मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 6 या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. उपउपांत्य फेरीची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. दोन बलाढ्य संघादरम्यान श्रीराम कर्जे संघ सध्या स्थितीमध्ये थोडासा स्ट्रगल करतोय. तर दुसऱ्या बाजूला श्री महालक्ष्मी झालगाव संघ या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी एक व्हॅलिड रेट प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी थर्ड रेट तिसऱ्या चढाईसाठी महालक्ष्मी झालगाव संघाच्या माध्यमातून आतापर्यंत जो खेळाडू सातत्याने सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळालाय असा गौरव या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय. आक्रमण करतोय. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. ऋतुराज मुकनाक या खेळाडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल झालाय. सातत्याने त्या ठिकाणी लात मारून टिपण्याचा प्रयत्न आहे. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मात्र किती गुणाची कमाई असेल. पुन्हा एकदा खराब डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल कामगिरी केली जाते गौरवच्या माध्यमातून महालक्ष्मी झालगाव संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला थर्ड रेट साठी जर्सी क्रमांक 5 श्रीराम कर्जे संघाचा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आहे. पुन्हा एकदा गुणाची कमाई. चला या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 गौरव साळवी पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होतोय. आक्रमण केलं जाईल. यावेळेस मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई सजवली जाते. परंतु यावेळेस मध्ये थोडासा शांत सेमी खेळ. व्हॅलिड रेड करून या ठिकाणी माघारी पडतील. प्रत्युत्तरासाठी या ठिकाणी जर्सी क्रमांक 8 शांत सेमी खेळ केला माघारी परत आणि त्याच दरम्यान पंचाचा इशारा येतोय. सामना मध्यंतरासाठी थांबेल. मध्यंतरापर्यंत गुड खोलत चला या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होईल. ज्या ठिकाणी महालक्ष्मी झालगाव संघ भक्कम अशा आघाडीवरती आहे. ही आघाडी टिकवून ठेवली तर विजयाच्या दिशेने अग्रेसर होईल. परंतु दुसऱ्या बाजूने आक्रमण केलं गेलं. दुसऱ्या बाजूने सातत्याने
पलटवार काढण्याचा प्रयत्न केला गेला तर श्रीराम कर्दे संघ ही पिछाडी मोडत काढत कुठेतरी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु कबड्डीचा खेळ, या कबड्डीच्या खेळामध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत लढत दिली तर कुठे ना कुठे एक पलटवार काढण्याची संधी असते. आज झुंजार स्पोर्ट चालगाव संघाने देखील पलटवार काढण्याची संधी सोडली, परंतु शेवटाकडे जात असताना श्रीराम प्रभुळे संघाने जो सामना मारला, बाजी मारली त्या ठिकाणी. याच्यानंतर लगेच आपण त्यांचा सामना खेळणार आहोत. श्रीराम प्रभुळे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आणि या सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती गुणाची कमाई या ठिकाणी श्री महालक्ष्मी चालगाव संघाच्या खात्यामध्ये. आणि दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटातच पुन्हा एकदा ऑल आउटचा खतरा या ठिकाणी श्रीराम कर्दे संघावरती. डेंजर झोनमध्ये ऑल आउट या ठिकाणी दिला गेला तर त्यानंतर कमबॅक करणं थोडंसं कठीण होऊन बसेल. आकाश आठवडे या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मात्र थोडंसं शांत संयमी खेळा. ज्या खेळाडूचा स्वाभाविक खेळ आक्रमक आहे, जो खेळाडू सातत्याने अगदी पहिल्या चढाईपासूनच आक्रमण करताना पाहायला मिळतो, या ठिकाणी आपण पाहतोय तर कुठेतरी थोडंसं शांत संयमी खेळ केला. राकेश या खेळाडूला आपण पाहतोय व्हॅलिडेट करण्याचा प्रयत्न आहे, रिकाम्या हाताने माघारी परततोय, परंतु त्याच दरम्यान पंचांचा इशारा येईल. या ठिकाणी थर्ड रेड, तिसरी चढाई आहे. तिसऱ्या चढाईसाठी आकाश या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे, वेगानं या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुरेख कामगिरी पाहायला मिळते. आकाश या खेळाडूच्या माध्यमातून पुन्हा एकदा गुणाची कमाई होईल. श्रीराम कर्दे संघ या ठिकाणी ऑलआउटच्या उंबरठ्यावरती जाईल. एकाएकी उठलेला ऋतुराज या ठिकाणी पाहायला मिळतोय, आक्रमण करेल. या ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी 1+2 3 पॉईंट जोडले जातील. पुन्हा एकदा महालक्ष्मी चालगाव संघाच्या खात्यामध्ये श्रीराम कर्दे संघ पुन्हा एकदा ऑल इन होतोय. स्कोर कार्ड ऐकूयात. 20 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव तर 3 या गुणसंख्येवरती श्रीराम कर्दे हा संघ पाहायला मिळतोय. थोडासा या ठिकाणी अडचणीमध्ये सापडलाय श्रीराम कर्दे हा संघ. महालक्ष्मी जालगाव संघाने अगदी वर्चस्व निर्माण केले या मॅच मध्ये. पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटापासून एक डॉमिनन्स पाहायला मिळाला. डायरेक्ट सोडू नको, मारणार तुझ्यावर पुन्हा एकदा ठिकाणी कर्दे संघाचा चढाईपटू पाहायला मिळतोय, परंतु राजा बांबीड मैदानाच्या आतमध्ये काही गडबड करेल. थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसला आणि गुणाची कमाई मात्र आपण पाहतोय तर कर्दे संघाच्या खात्यामध्ये झाली आहे. सध्या स्थितीमध्ये घाई गडबड करण्याची आवश्यकता श्रीराम कर्दे संघाला. आक्रमक खेळ करणं आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूने थोडासा वेळ काढू खेळाची गती थोडीशी स्लो करण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून जास्तीत जास्त वेळ खर्च करून या ठिकाणी सामना अगदी आपल्या बाजूला सहज आणि सोप्या रीतीने या ठिकाणी झुकवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक मिनिटामागे, प्रत्येक चढाईमागे गणित सूत्र मैदानाच्या आतमध्ये हलवणं आवश्यक असतं. कबड्डीचा खेळ आहे, कबड्डीच्या खेळामध्ये अगदी शेवटाकडे जात असताना एक पलटवार देखील होऊ शकतो. परंतु सध्या स्थितीमध्ये तो पलटवार श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून कुठला खेळाडू या ठिकाणी ती जिम्मेदारी घेईल मॅच मध्ये पुनरागमन करून देण्याची. या ठिकाणी पुन्हा एकदा व्हॅली ट्रेड, गुणाची कमाई होत नाहीये. तदनंतर मात्र थर्ड रेड, तिसरी चढाई आक्रमणासाठी प्रथमेश या खेळाडूला आपण पाहतोय तिसऱ्या चढाईला या ठिकाणी सामोरं जाईल. प्रयत्न या ठिकाणी प्रथमेशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतात, परंतु बजरवरती टेक्निक वाजायला सुरुवात झाली. वेळ निघत चाललाय. या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळते. गुणाची कमाई केली जाईल. सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये श्रीराम कर्दे संघासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी जर्सी क्रमांक 9 मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला खेळाडू. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होते आक्रमण करण्यासाठी. या ठिकाणी या चढाईपटू सेल्फ आउट होईल.
खराब खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी थोडस शांत सेमी खेळ करण्याचा प्रयत्न आहे. महालक्ष्मी जालगाव संघ अगदी वेगाने विजयाच्या दिशेने अग्रेसर झालाय. स्कोर कार्ड वरती खूप मोठा फरक त्या ठिकाणी जाणवतोय. एका संघाचं स्कोर कार्ड अगदी विजयाच्या दिशेने जाणार आहे तर दुसऱ्या संघाचं स्कोर कार्ड या ठिकाणी पराभवाच्या दिशेने नेणारा पाहायला मिळतोय. निर्भय माने या खेळाडूला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आक्रमण करेल, डावखुऱ्या शैलीचा चढाईपटू आहे. गतवर्षीच्या हंगामामध्ये सातत्याने चर्चेत राहिलेलं नाव आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघासाठी. निर्भय माने मैदानाच्या बाहेर जाईल. पहिल्या सत्राच्या खेळामध्ये श्री महालक्ष्मी जालगाव संघाने अगदी जबरदस्त परफॉर्मन्स दिला, ज्याच्या मोबदल्यामध्ये सध्या स्थितीमध्ये आघाडीवरती श्री महालक्ष्मी जालगाव संघ पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 ऑल आउट श्रीराम करदे संघाने घेतले. त्या ऑल आउटची परतफेड अजून देखील करू शकला नाहीये आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय. थर्ड रेड. तिसरी चढाई. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा प्रथमेश आक्रमण करेल. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई होते श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये. खूप वेळानंतर डिफेन्स मार्क वरती या ठिकाणी यश आलंय. पण नाही क्रॉस होत. चला या ठिकाणी यानंतर होणारा सामना श्री चंडिका दाभोळ त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम प्रभोळ या 2 बलाढ्य संघामध्ये खेळला असेल. दोन्ही संघांनी कृपया आपण तयार राहा. तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. चला या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई. श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण. बोनस गुड घेण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न केला जातोय. बोनस गुड घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी केला जातोय, परंतु यावेळेस मात्र मधल्या फती डिफेंडर त्या ठिकाणी सक्सेसफुल होईल. एक सक्सेसफुल डिफेन्स त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गुणाची कमाई त्या ठिकाणी केली जाईल. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूयात. 23 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव तर 6 या गुणसंख्येवरती श्रीराम करदे हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडीशी एकतर्फी लढत मैदानाच्या आतमध्ये. महालक्ष्मी जालगाव संघाने या ठिकाणी बाजी मारलेली पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने या ठिकाणी अग्रेसर होईल तर संभवता या खेळाच्या अंताकडे जात असताना श्रीराम करदे संघाला या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागेल. आणि आता एक पलटवार मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल श्रीराम करदे संघाला. या ठिकाणी श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून चढाईपटू सज्ज होतोय. चढाई मार्कवरती या ठिकाणी भाषणाकडे केलं जातं. डिफेन्स 7 खेळाडूंचा पाहायला मिळतोय आणि या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सातत्याने आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये गेलेला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी बद्ध थर्ड रेड. तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा प्रथमेश जालगाव संघाच्या माध्यमातून आक्रमण करेल. पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये प्रथमेशला आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये आक्रमण केलं जातंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळेल. गुणाची कमाई या ठिकाणी पुन्हा एकदा केली जाईल. सुंदर कामगिरी आहे श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर म्हणून निर्भय या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स. अँकल होल्ड त्या ठिकाणी राजा भांबेड या खेळाडूचा. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. यानंतर होणारा सामना
श्रीराम प्रभोळे त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. श्रीराम प्रभोळे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ. खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. या ठिकाणी औपचारिकता शिल्लक पाहायला मिळते या मॅच मध्ये देखील. हा सामना देखील थोडासा एकतर्फी बनवून ठेवला श्री महालक्ष्मी चाळगाव संघानं. पहिल्या सत्रापासून केलेलं आक्रमण प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी बॅकफुटला ढकलून देणार होतं आणि या ठिकाणी पलटवार करू शकला नाही श्रीराम कर्देचा संघ. त्यामुळे विजयाच्या दिशेने अगदी वेगाने अग्रेसर होताना श्री महालक्ष्मी चाळगाव या संघाला आपण पाहतोय. या ठिकाणी किती गुणाची कमाई असेल सुपर रेड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बोनस प्लस 3 गुणाची कमाई आहे. 4 गुणाची कमाई टोटल या ठिकाणी पाहायला मिळते ती माझा श्रीराम कर्दे या संघासाठी. सुंदर कामगिरी सडेपट्टूच्या माध्यमातून थोडासा उशीर झाला. 13 दुरुस्त आहे. सामना संपला शेवटची 2 मिनिटे. यानंतर होणारा सामना श्रीराम प्रभू यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ. खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. मैदानावर सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. फुलपाखरू पण खेळतो सोबत. ही काढू नको खबरच बसले. चला या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई. गौरव साळवी या खेळाडूला आपण पाहतोय. तिसऱ्या चढाईसाठी 500 रेडी केले जाते. सामना संपला शेवटचा आणि अंतिम मिनिट. चालू सामना संपताच त्वरित श्रीरंगाचा ताबा घ्या. श्रीराम प्रभू त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ. या ठिकाणी संभवतः सरेंडर रेड पाहायला मिळते. ऑफिशियली या ठिकाणी इशारा केल्याच्या नंतर सामना देखील फिनिश होईल आणि महालक्ष्मी चाळगाव संघ या ठिकाणी विजय संपादन करताना पाहायला मिळेल. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. सामना संपतोय. महालक्ष्मी चाळगाव संघानं विजय मिळवला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. श्रीराम कर्दे संघाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. चला